देशभरात शेतकरी विधेयक विरोधात प्रचंड निषेध व्यक्त केला जात आहे। याच निषेधार्थ शेतकरी संघटनेसह अन्य पक्षांच्या वतीने मंगळवारी देशबंद पुकारण्यात आला। शेतकरी विधेयक तत्काळ रद्द करावे या मागणीकरता सर्वत्र आंदोलन करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात सुद्धा ग्रामीणसह शहरात सुद्धा आंदोलन करण्यात आले। कुठे शांत तर कुठे आक्रमक स्वरूपात हे आंदोलन झाले। असेच उग्र स्वरूपाचे आंदोलन भीम ब्रिगेड संघटनेचे दिसून आले। राष्ट्रीय महामार्गावरील महादेवखोरी उड्डाणपुलावर दुपारी आंदोलन करण्यात आले। आधी पोलिसांना वडाळी पुलावर आंदोलन होणार असे स्पष्ट करण्यात आले, मात्र आधीच आंदोलन हाणून पाडायला दबा धरून असलेले पोलीस दिसतात आंदोलन ठिकाण वेळीच बदलवण्यात आले। नंतर काही वेळात महादेवखोरी उड्डाणपुलावर आंदोलन करण्यात आले। फ्रेजरपुरा पोलिसांना चकमा देऊन काहीच क्षणात भीम ब्रिगेडचे पदाधिकारी पोहोचले। भीम ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी कार्यकर्ते सोबत पोलीस येण्यापूर्वीच रस्त्यावर आंदोलन केले। रस्त्यावरील सर्व वाहने अडवून रस्ता जाम करण्यात आला। केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या। रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न असतानाच लगेच पोलिसांनी धाव घेतली। मात्र तरी सुद्धा राजेश वानखडे यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला। यात टायर जप्त करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। यात कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचीही ओढाताण झाली। शेवटी भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर झोपून रस्त्यावरील वाहने काही काळ थांबवण्यात यश मिळवले। या आंदोलनाने रस्त्यावरील वाहने काही काळ थांबली होती। शेवटी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक कुंडलिक मेश्राम यांच्या आदेशाने राजेश वानखडेसह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। अमरावती शहरातील इतर आंदोलनापेक्षा भीम ब्रिगेड संघटनेचे आंदोलन उग्र आणि अव्वल दिसून आले। आम्ही आज जे राज्यभर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचे, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा होता। आम्ही आज पूर्ण हायवे थांबवणार होतो, पण पोलीस कर्मचारी आल्यामुळे आमचं ते सक्सेस झालं नाही आणि आम्ही आणखीही उग्र आंदोलन करू। जर मोदी सरकारने या निर्णयाचा जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हा निर्णय मोदी सरकारने लवकरात लवकर घ्यावा, जर त्याने घेतला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू। अजय शृंगारे, प्रदीप इंगोलेसह सागर व्यवहारे, विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।